अर्ज भरला, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सांगतोय? 100% माझ्या चेहऱ्यावरचा आनंद, मी 100% विजयी होणार आहे. आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जे विकास काम आहे ती त्या विकास कामाच्या जोरावर या कुकुडवाड गटावर भाजपची सत्ता 100% येणार आहे. काय सांगचाल? आपण भोजलिंगाचा आशीर्वाद घेतलाय आणि अनेक लोकांनी तुमच्या सोबत आता प्रवेश देखील केलाय आणि जुनी लोक पण तुमच्या सोबत आहेत. या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वात या कुकुडवाड गटामध्ये खूप विकास कामं दिलेली आहेत, सध्या चालू आहेत. आणि खास करून जे लोणारी समाजाचं देवस्थान आहे ते भोजलिंग आहे आणि या भोजलिंगाला रस्ता हा मुख्यमंत्री सडकमधून भाऊंनी दिला. आणि तसेच हे भोजलिंग देवस्थानला ब वर्ग दर्जाही भाऊंनी आता मिनिस्टर झाल्यानंतर त्यांच्याच खात्याअंतर्गत असल्यामुळं ब वर्ग दर्जा दिला आणि त्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटीचा निधी जाहीर केलेला आहे. तुमच्यावर असा हे म्हटलं जातं विरोधकांकडून की घराणेशाहीचा आरोप केला जातोय. हा उमेदवार दुसऱ्या गटातून दिलाय. आधी बिदालमध्ये पण तुम्ही सदस्य होता, मार्केट कमिटीला पण सभापती म्हणून तुम्ही काम केलं. कसं आहे की विरोधक हा बोलत राहतो, तो स्वतः तरी कुठं दुसऱ्या गटात राहिला होता उभा आणि त्याची घराणेशाही नाही का? तो पहिल्यापासून त्याच्या घरात उमेदवारी आहेच ना. तो सातारला चालतो, गोंदवल्यात चालतो, कुकुडवाडात चालतो, मग तो नाही का आता चितळीला चालतो, मायनेला बी चालला होता. कुठं कुठं जाणार होता माहित नाही, पण तो चालतो ना. मग त्यात काय एवढा विषय? विरळीला आणि वरकुटेमध्ये तुम्ही सभा घेतली, रात्री त्यांची पण विरळीला सभा झाली. त्या तुमच्या सभा म्हणजे बोरी सभा होता असं ते म्हणतात. जनता आणि सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण दोन्ही सभा पाहिलेल्या आहेत आणि दोन्ही सभा काय होत्या ती त्याच्या आयुष्यात तेवढी जर सभा वरकुट्यात घेतली तर मी तुमचं म्हणेल ते ऐकेल. कुकुडवाड गटात 2026 विजय विजन काय? विजन मी कुकुडवाड गटातल्या या 5 वर्षात भाऊंच्या नेतृत्वाखाली एकही विकास काम ठेवणार नाही. रस्ता, पाणी आणि लाईट हे मूलभूत प्रश्न आहेत आणि खास करून सर्व शेतकऱ्यांना पाणी येईल टेंबूचं आणि पाणी आल्यानंतर डीपीची आवश्यकता आहे. ते डीपी देण्याचं ध्येय फक्त जयकुमार गोरे भाऊंच्यातच आहे आणि ते 100% शेतकऱ्याला मदत करेल. आज शेवटचा दिवस आहे आणि कुकुडवाड गटातील गणांमध्ये उमेदवार नेमके कुकुडवाड गणामध्ये आम्ही अजून दोन कुकुडवाड गणामध्ये मनोजची मिसेस आहे माधवी मनोज काटकर आणि सविता महादेव काटकर, हे 2 उमेदवार आहेत. अजून डिसिजन फायनल आदरणीय भाऊ जरा वेळाने घेतील. आबा, कालच्या कार्यक्रमामध्ये काही जाहीर प्रवेश झाले आणि त्यानंतर काल सांगितले गेले की अजून काही प्रवेश होतील, तर कार्यकर्त्यांची तुमच्या काही दुफळी अशी? ही राजकीय भाषा असते. असं कुठेही जाहीर प्रवेश कोणी पदाधिकारी गेलेला नाहीये. गेलेले आहेत ते साधी टाकेच गेलेले आहेत, बाकी कोण गेलेलं नाही.